परंतु सगळं हे विषयांच्याच माध्यमातून आपल्याला ते सुख भोगायला मिळतं आणि ते सगळं सुख हे अनित्य आहे। त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत, पारतंत्र्यादिक दोषांनी ते दूषित आहे आणि जर बारकाईने विचार केला तर स्वप्नासारखं हे सुख क्षणभंगूर अशा स्वरूपाचं आहे आणि ते केवळ भासमान स्वरूपाचं आहे, ते तत्वतः सुख वाटत नाही। अशा प्रकारचं ज्यांना चिंतनाच्या द्वारा ज्यांच्या बुद्धीचा गंभीर स्तरापर्यंत या ठिकाणी असा निर्णय होतो की हे ऐहिक सुखही नको आणि पारलौकिक सुखही नको, ही सगळी सुख भोगण्यासाठी जे देह नावाचं माध्यम घेऊन आपण ही सुख भोगतो, ते स्वर्गातला देह असो किंवा मृत्यूलोकातला देह असो, परंतु देहाचं माध्यम करून जेव्हा आपण ही सुख भोगतो तेव्हा आपल्याला त्याचं नित्य उपलब्धी होत नाही आणि ते सुख जे आहे तिथलं सुद्धा ह्या पारतंत्र्यादी दोषांनी दूषितच आहे। तेव्हा हे शरीर धारण केलं की आपण किती सुख भोगलं तरी ते सुख दुःख मिश्रित सुख असतं त्या ठिकाणी। कारण कोणताही देह प्राप्त होतो तो देह हा पापपुण्याने रचित असतो। पापपुण्याने रचित असणार म्हणजे पापाचं फल जसं आपल्याला पुण्याचं फल सुख भोगण्याची आपण इच्छा करतो, परंतु त्याबरोबर पापाचं फल दुःख हे अपरिहार्यपणे प्रत्येकाला भोगावंच लागतं। तेव्हा हा शरीर जे आहे आता आलेलं शरीर हे आपलं शेवटचं शरीर जर ठरलं आणि पुन्हा देहच आला नाही तर सुखाचाही आणि दुःखाचाही म्हणजे हे सापेक्ष सुख आणि सापेक्ष दुःख या दोघांचाही संबंध राहणार नाही आणि केवळ आपण सुखरूप म्हणजे आपली जी मूळ अवस्था आहे की ज्या अवस्थेला सुखाचाही स्पर्श झाला नाही आणि दुःखाचाही स्पर्श झाला नाही, अशी जी अवस्था आहे त्याच्यात केवळ आपण जर राहिलो तर जास्त आनंदी मनुष्य। बघा की आपल्या जीवनामध्ये जेव्हा दररोज देवाने आपल्याला या सगळ्या आपण कुठं जावं कसं जावं याच्यासाठी देवाने आपल्याला सगळे साहित्य दिलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मन नावाचं साधन दिलेलं आहे, तर ते मन कायम संकल्प विकल्प करत राहतं, काही ना काही संकल्प करत राहतं। झोपेमध्ये सुद्धा ते संकल्प जरी साक्षात नसले आपल्याला म्हणजे आपल्याला प्रतीतीला येत नसले तरी सुद्धा बीजरूपाने ते त्या ठिकाणी सर्वच्या सर्व जमा झालेल्या एकीभूत झालेल्या गाढ प्रगाढ सुषुप्ती अवस्थेमध्ये देखील असतात। कारण तिथं नसते तर पुन्हा जागृती स्वप्नामध्ये ते पुन्हा उद्भूत झाले नसते, अनुद्भूत स्वरूपात तिथे असतात। तसंच भगवंताने जे आपल्याला मन दिलं त्या मनामध्ये सारखे एकामागून एक वृत्ती येत राहतात। अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, दररोज आता संग तव तो होय बाधक असं सांगितलं। अनेक वृत्तीचे तरंग लाटा आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या अंतकरणाच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी उद्भूत होत असतात। पण असं आहे एक गेली तर पुन्हा दुसरी येते, दुसरी गेली की तिसरी येते, वृत्ती सारखी अंतकरण वृत्ती एक उत्पन्न होते नाश पावते, दुसरी उत्पन्न होते नाश पावते। पण त्याच्यामध्ये एक काळ आहे बघा, एक असा काळ आहे की त्या काळात त्याला वृत्तीसंधी काळ असं म्हणतात। वृत्तीसंधी काळ म्हणजे एक वृत्ती येऊन गेलेली आहे आणि दुसरी वृत्ती अजून नवीन वृत्ती उत्पन्न झाली नाही, त्यावेळेला आपलं मन असतंच की नाही, आपण असतोच की नाही, पण ते मन आहे पण त्या मनामध्ये संकल्प विकल्प नाही, आपल्याला कशाचं दुःख नाही कशाचं सुखही नाही आणि दुसरी वृत्ती अजून सुखाकार किंवा दुःखाकार झालेली नाही आणि एक अगोदर जी काही सुख दुःखाकार झालेली वृत्ती ती निघून गेलेली आहे आणि दुसरी वृत्ती आली नाही। अशा वेळेला जे काही अंतकरण होते त्याचा मधला जो क्षण आहे काळ आहे त्याला म्हणतात वृत्तीसंधी काल। एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती आली नाही असा मधला जो काळ आहे त्याला वृत्तीसंधी काल म्हणतात। त्या काळात आपल्याला सुखाची स्मृती नसते दुःखाची जाणीव नसते, कोणतंच नाही, कारण वृत्ती सुख दुःखाकार झालेलीच नाही। मग अशा वेळेला त्या ठिकाणी काही असतं की नाही, त्यावेळेला काय असतं तर त्यावेळेला जे असतं ते खरं सुख असतं। त्या वृत्तीसंधी कालामध्ये खरं सुख असतं म्हणजे त्याला विषय कोणताही नाही आणि सुख आहे। आपण बघा एखाद्या वेळेला असं पावसा आपण एखाद्या घरात बसलेलं असतं आणि तिथं पानवारा सुटला, नंतर ढगांचा मोठमोठा गडगडाट झाला, मोर नाचायला लागले आणि आपली सहज बाह्यदृष्टी गेली आणि सगळं आनंदाचं वातावरण आहे।
पुन्हा आपण थोडा वेळ ते पाहून आनंदित झालो आणि पुन्हा त्या वातावरणातच आपण निवांत डोलायला लागलो किंवा शांत बसलो, तर त्यावेळेला आपल्याला कोणतीच वृत्ती झालेली नाही आणि तेवढा ते आपण काहीतरी गुणगुण ओम ओम काही म्हणायला लागलो, तर ते म्हणतो याचंसुद्धा आपल्याला भान नाही. आणि अशाच वेळेला एखादा मित्र आला, काय आज तू फार आनंदित दिसतो, काय घडलं? काहीच घडलं नाही. त्यातला कुठल्या सुखाची इच्छा नाही, दुःख निवृत्तीची इच्छा नाही, सुखाकार वृत्ती नाही, दुःखाकार वृत्ती नाही, आणि तरी तो म्हणतो आनंदात आहे. काय आनंदात आहे? तो म्हणतो काय कारणाने आनंदात आहे? तो म्हणतो उगीच आनंदात आहे. याचा अर्थ उगीच जो आनंद आहे त्याला काही विषय मिळवले नाही, काही दुःखाची साधनं होती त्यांची निवृत्ती केली नाही, तरीसुद्धा तो आनंदात आहे. म्हणजे असा जो काळ ईश्वराने आपल्याला जो दिला आहे, तर वृत्तीसंधी कालाप्रमाणेच हा जर वृत्तीसंधी काळ आपण वाढवला, त्याला म्हणतात तुष्णी अवस्था. ती अवस्था जर आपण वाढवली तर आपल्याला जगामध्ये कोणत्याही प्रकारचा विषय लागत नाही आणि सुख तर असतं. पण ते सुख कशात मिश्रित आहे का? आता दुःख मिश्रित नाही, ते निर्भेळ सुख आहे, ते विशुद्ध स्वरूपातलं सुख आहे आणि तेच खरं आपलं कायमचं स्वरूप आहे. पण आपण कारण नसताना ह्या ज्या सुखदुःख म्हणजे विषयाच्या द्वारा सुखदुःख भोगण्याची भोगता येतं म्हणून आपल्याला भ्रम झाला आणि त्या उपाधीला घेऊन आपण सुख किंवा दुःखाच्या संकल्पना करायला लागलो. खरं जर आपण आपल्या महिमेत राहिलो, जसं आपलं स्वरूप मूळ आहे त्या स्वरूपामध्ये संकल्पही नाही आणि विकल्पही नाही, त्या स्वरूपात मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय नाही, पंचकर्मेंद्रिय नाही, पंचप्राण नाही, त्याच्यामध्ये हे सगळं व्यष्टी शरीर नाही, त्या शरीराच्या अवयव नाही, तसं समष्टी हे जे काही शरीर आहे किंवा समष्टी जगत आहे हेही त्या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी बंध नाही आणि मोक्ष नाही, सुख नाही, दुःख नाही, जन्म नाही, मरण नाही, त्या ठिकाणी कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही. एवढंच काय तर अकर्तृत्व अभोक्तृत्वाचा भाव देखील त्या ठिकाणी नाही. अशी आपली जी मूळची स्थिती आहे त्या स्थितीवर जर मनुष्य गेला तर त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचं सुखदुःखाचे झळक किंवा सुखदुःखाचे ठणके न लागता केवळ घनीभूत सुख म्हणजे केवळ भरपूर ओतप्रोत ठोस भरीव असं केवळ सुखाची खाण म्हणजे तो स्वतःच आहे. आणि त्याच्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की हे आणि ते सुख कसं आहे, व्यापक आहे. त्या सुखाला कोणत्याही देशाची, कालाची, वस्तूची मर्यादा नाही. आणि असं जे सुख आहे ते सुख आपल्याला अपौरुषेय असणाऱ्या वेदांनी आणि वेदाच्या आश्रयाने ज्यांनी आपण स्वतः त्याची अनुभूती घेतली अशा ऋषीमुनींनी त्या सुखाची जाणीव सगळ्या मनुष्य मात्रांना झाली. म्हणजे माणसं कायम दुःखातून मुक्त होतील आणि त्यांच्या स्वप्नात देखील दुःख येणार नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे ती वारंवार त्यांनी श्रुतीसुद्धा माऊलीच आहे की अहितापासून काढिती हित देवनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. असं श्रुतीनंही हे सुख सांगितलं, त्या सुखाचा आपल्याला परिचय करून दिला. ते सुख तुझ्या ठिकाणी नाही किंवा त्या सुखाचा तू भोगता नाही, तर ते सुख हेच तुझं स्वरूप आहे, तू सुखरूप आहेस असं सांगितलं. त्यालाच कोणी आत्मा म्हणतं, कोणी ब्रह्म म्हणतं, कोणी परमात्मा म्हणतं, कोणी त्याला आपलं स्वस्वरूप असं म्हणतं. या ठिकाणी ते खरं स्वतःचं स्वरूप आहे. आणि ही गोष्ट ह्या भारतीय सनातन वैदिक संस्कृतीमध्ये वेदांनी पूर्वीपासून मनुष्य मात्रांना सांगितली. आणि त्यांनी सांगितलं ह्या स्थितीचा परिचय तुम्ही जोपर्यंत करून घेतला नाही, ह्या स्थितीचं ज्ञान करून घेतलं नाही, तोपर्यंत तुम्हाला दुःखातून कधीही सुटका होणार नाही. आणि तुम्हाला निरतिशय निर्विशेष निर्विषय अशा प्रकारचं घनीभूत सुख कधीही प्राप्त होणार नाही. आणि ही गोष्ट अशी आहे की जर या ठिकाणी श्रुती मातेने तुम्हाला सांगितलं की तत्वमसी ते ब्रह्म तुम्हीच आहात, सुखाचा मूलभूत स्रोत तुम्ही आहात, फक्त झाले काय संकोचोनी कार्य झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. हा जो 3.5 हाताचा देह, त्या देहाला तुम्ही मी समजल्यामुळं ही सगळी दुःखाची मालिका तुमच्यावर आली की जो देह तुम्ही नाही, जो देह तुमचा नाही, त्या देहाशी कारण नसताना तुम्ही त्या ठिकाणी घेऊन काय ओझे माझे माझे या ठिकाणी
मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. तुम्ही मुक्तच होतात, परंतु तुम्ही ह्या संकुचित असणाऱ्या परिच्छिन्न असणाऱ्या ह्या देहाशी मनाशी आपलं तादात्म्य केलं आणि ह्या देहाचं मरण जन्म हे माझं मरण जन्म हे असं म्हणायला लागले. मनाला होणारी सुखदुःख ही माझी आहेत. वास्तविक सगळे पदार्थ अनात्म आहेत. अनात्म म्हणजे आत्मेच्या अतिरिक्त आहेत. ते सर्व मिथ्या आहेत, स्वप्नाप्रमाणे भासमान होणारे आहेत. स्वप्नात आपण जरी सुखीदुःखी झालो तरी जाग झाल्यानंतर त्या स्वप्नातलं सुखदुःख आणि ज्या कारणाने ती सुखदुःख उत्पन्न झाली याचा कोणताच विचार करत नाही. ही गोष्ट जर मनुष्याने ह्या श्रुतीमातेची ऐकली तर त्याला काहीच करावं लागत नाही. श्रुतीमाता फक्त सांगते की ते सुख हे तुझं स्वतःचं स्वरूप आहे आणि दुःखाचा तुझ्या ठिकाणी आत्यंतिक अभाव आहे. जसं या ठिकाणी कुंती मातेने आपला कर्णाने जेव्हा निर्णय केला की या ठिकाणी मी उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार आहे, म्हणजे उद्या एकही पांडव अस्तित्वात राहणार नाही, असं जेव्हा प्रतिज्ञा केली आणि कुंती मातेला हे कळले तेव्हा कुंती मातेला धसका बसला. कारण सूर्याच्या प्रसादापासून झालेला कर्ण हा सुद्धा आपला पुत्रच आहे आणि त्या पुत्राने उद्या, आणि तो पराक्रमी आहे, तेजस्वी आहे, तो निश्चितच उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार. काय करावा असा विचार करत असताना तिनं एक गोष्ट, कधीच तिला कौमारावस्थेत हा मुलगा लग्नापूर्वी झालेला असल्यामुळं हा मुलगा तू माझा आहे असं ती कर्णाला कधीच म्हटली नाही. मग कर्ण जो त्याला काय म्हणत होते, सगळे सुतपुत्र, सारथ्याचा पुत्र अशा प्रकाराने त्याला म्हणत होते. तेव्हा सगळे सुतपुत्र म्हणायचे. कर्ण एवढा पराक्रमी होता, आपल्याला माहीत आहे, जो निष्पांडवी पृथ्वी करील असं म्हणतो आत्मविश्वासाने, तो खरा क्षत्रियच होता. तो कुंतीच्या उदरातून जन्माला आलेला होता, तरीसुद्धा त्याला सगळे लोक सुतपुत्र, सारथीपुत्र अशा प्रकारे समजत होते. कर्णाला वाटायचं मी खऱ्या अर्थाने सगळ्या या मही तलावाच्या क्षत्रियांना पराजित करील एवढं सामर्थ्य माझ्या ठिकाणी असून मी मात्र शेवटी काय आहे, सुतपुत्र आहे. त्यामुळे तो नेहमी दुःखी असायचा. पण त्या दिवशी कुंतीला जेव्हा कळलं की आता हा निष्पांडवी पृथ्वी करणार, तेव्हा कुंती मातेनं कर्णाला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की तू कोण आहेस माहिती आहे का तुला? त्यांनी सांगितलं मी सुतपुत्र आहे. तर आयुष्य सगळं सुतपुत्र समजण्यात चाललं होतं. आणि कुंतीनं जे आहे, तर कुंतीनं त्याला जेव्हा सांगितलं की तू सूर्याच्या प्रसादाने प्राप्त झालेला कर्ण हा क्षत्रिय आहेस आणि ह्या उदरातून तो जन्माला आलेला आहेस असं कळल्याबरोबर त्याला किती आनंद झाला असेल कल्पना करा. तर स्वामी महाराज सांगायचे की तो जेव्हा आला होता तेव्हा मान खाली घालून आला होता, परंतु जाताना छाती काढून गेला. का? त्याचा फक्त आईच्या वचनावर विश्वास आहे. त्याचा की आई सांगते तू राधेय नसून, त्याला राधासूत म्हणत होते, सुतपुत्र किंवा राधासूत, तर तो म्हणतो मी राधेय नाही, मी कोण आहे, कौंतेय आहे. त्याचं राधेय समजून कौंतेय समजण्याला किती काळ लागला? काही इकडून उच्चार कानावचनाचे भेटी, कान आणि वचन यांची भेट झाल्याबरोबर तो म्हणायला, कोण म्हणतं मी कर्ण हा राधासूत आहे, हा राधेय नाही, हा कोण आहे, कौंतेय आहे, हा क्षत्रिय आहे, हा त्या ठिकाणी सुतपुत्र नाही असं तो म्हणायला लागला. याच्यासाठी त्याला काय करावं लागलं? त्याला किती ग्रंथ शोधावे लागले, किती विचार करावा लागला? काहीच विचार करण्याचं कारण पडलं नाही. त्याप्रमाणे आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय. त्याप्रमाणे जर आपल्याला ही गीता माई आहे आणि ती जर सांगत असे आहे की मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव, किंवा क्षेत्रज्ञम चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, सगळ्यात क्षेत्रामध्ये सर्वत्र व्याप्त असणारा क्षेत्रज्ञ हे तूच आहे असं जर आपल्याला सांगत असेल आणि आपला त्या भ्रम प्रमाद करणा पाठव विप्रलिप्सादी दोषांनी विवर्जित अपौरुषेय अनादी अनंत असा असणारा आपला माता आणि आपला पिता दोन्ही होऊन राहिलेला असा जो वेद आहे, त्या वेदाच्या वचनावर आपण विश्वास ठेवला किंवा त्या वेदाचंच तात्पर्य सांगणारं सार सर्वस्व सांगणारी गीतासुद्धा काय आपली, जसं नाही श्रुती परवती माऊली जगा, तसे आपण गीतासुद्धा काय म्हणतो, मैया. गीता ही सुद्धा आपली काय आहे, आई आहे. आणि त्या आईने केलेला जर उपदेश, मी सुखरूप ब्रह्म आहे, मी ज्ञानरूप ब्रह्म आहे, मी अमर आत्मा आहे, असा जर मनुष्याला निश्चय झाला आणि तो निश्चय अपार असणारी वेदावरची जी अतोनात
श्रद्धा, त्या श्रद्धेने जर झाला तर तो मनुष्य आहे तिथं आहे तेव्हा त्याच काळामध्ये आणि तो स्वतः त्या ठिकाणी मुक्त अवस्थेला प्राप्त होतो. हे एवढं चिंतन कशासाठी करायचं की या ठिकाणी गीतेत अर्जुन जो आहे त्या अर्जुनाला जेव्हा परमात्मा उपदेश करायला लागले तेव्हा हा जो उपदेश सुरू होत आहे हा अशा प्रकारचा वेदांताचा उपदेश प्रथम या ठिकाणी गीतेने मानव मात्रांना केला आहे. कारण काय आहे की जर आई आपल्या लहान मुलाला जे काही देते खाऊ तर तिला एखादा खाऊ जर चांगला वाटला तर तो त्याच्यासाठी जपून ठेवते आणि त्याला पहिल्यांदा देते. त्याप्रमाणे ह्या संपूर्ण मानव मात्रांना या ठिकाणी आपला असणारं सर्वात मोठं जे काही संसाराच्या निवृत्तीचं सर्वात मोठं साधन जर कोणतं असेल खरं की ज्याच्यामध्ये एक घाव दोन तुकडे होईल असं असेल तर ते तत्त्वज्ञान आहे. म्हणून सर्वात प्रथम तत्त्वज्ञानाचा उपदेश या गीतेमध्ये ह्या 11व्या श्लोकापासून प्रारंभ केलेला आहे. तुम्ही म्हणाल गीतेमध्ये 3 कांड आहे तर पहिल्यांदा अधिकारानुरूप कर्मकांड, मग उपासनाकांड, मग ज्ञानकांड असं का सांगितलं नाही? तर गीता ही आई आहे आणि आपल्याला कळत नाही की समोर असणारे अधिकारी कोण आहे. त्याला प्रत्येकाला कर्ममार्गाने उपासना मार्गाने जाण्यापेक्षा जर एखाद्याचा अधिकार सिद्ध असेल तर त्याला काय होईल, लवकरच त्याला तत्त्वज्ञान होईल, त्याला दुसरं सांगण्याची गरज नाही. म्हणून या ठिकाणी गीतेनं हा दुसरा अध्याय हा सर्व जेवढं काही जगामध्ये हे अध्यात्म वाङ्मय आहे त्या अध्यात्माचं हृदय म्हणजे हा आत्मा आहे, हा अध्याय आहे. म्हणून त्या अध्यायातही हे पहिले जे साधारण 11 पासून 29 पर्यंतचे असणारे श्लोक आहेत ते विशेषतः यामध्ये असणारे जे 29 पर्यंतचे श्लोक आहेत या श्लोकांचं चिंतन जर मनुष्याला बारकाव्याने झालं आणि ते त्याला भावलं तर तो काय होतो, तत्काल मुक्त आहे. बाहेर भले त्याचा शास्त्राभ्यास नसणार परंतु तो आपल्या आनंदाने तृप्त, ज्याला आपण म्हणतो केवळ आनंद घनमय असणारं जे स्वरूप आहे त्याच स्वरूपाची अनुभूती, केवळ स्वयंप्रकाश आत्म्याच्या ज्ञानाची अनुभूती किंवा त्याच्या ठिकाणी मरणाचं भय हे कायमचं निवृत्त होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी हा अध्याय जो आहे तो प्रथम हा अध्याय सांगितला, नंतर कर्मयोग सांगितला, नंतर उपासनाकांड सांगितलं, नंतर पुन्हा ज्ञानकांडाचं त्याला परत एकदा त्याला काय आवृत्ती वजा सांगतात. परंतु खरं सूत्र जे आहे तर ह्या 11व्या श्लोकापासून 29व्या म्हणजे 20 श्लोकामध्ये किंवा 21 श्लोकामध्ये हे सर्व चिंतन आलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी हे जे शब्द आहेत आपण जर सरळ ओव्यांसारखे वाचले, ओव्यांचा अर्थ केला तर तो अर्थ आपल्याला कळतो, परंतु याच्यामध्ये आपल्या बुद्धीमध्ये दृढ निश्चय होत नाही. त्या दृढ निश्चय होण्यासाठी ह्या विषयाचा जो काही परामर्श किंवा चिंतन आहे तर ते साधक बाधक चिंतन आपण केलं तर आपल्याला याचा अधिक बोध होईल. याचं कारण असं आहे की हे इतकं विषय पुन्हाही विचार करण्याची का आवश्यकता आहे याच्यावरून आता आपण अगोदर बोललो होतो की मानवी मन जे आहे ना त्या मनाचा पूर्ण वेध कोणाला खरा ज्ञान आहे, खरं परमात्म्यालाच ज्ञान आहे, परमात्मा श्रीकृष्णालाच. न सांगता कळे अंतरीचे गुज किंवा न सांगता तुम्हा कळो येते अंतर, असा हा परमात्मा जो आहे तो सर्वज्ञ आहे. आणि त्या सर्वज्ञ परमात्म्याने जेवढी ही मानवजात निर्माण केली आपल्या संकल्पाने तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कोणता विचार आहे आणि त्याच्या अंतःकरणाची काय भूमिका आहे हे जाणतं. त्याच्यापैकी जे काही विरळे अधिकारी आहेत त्यांची गोष्ट सोडून द्या, पण सामान्यपणे पाहिलं तर कशी स्थिती आहे, जी आपली स्थिती आहे ना तीच वास्तविक. अर्जुन हा नरनारायण म्हणजे कृष्ण आणि अर्जुन हे दोघं एकच आहेत, परंतु या ठिकाणी भगवंताने सर्वाधिकार सेवे असा हा ग्रंथ निवडलेला आहे की सर्वांना या ठिकाणी अधिकार आहे. समजा तुम्हाला आता हे तत्त्वज्ञान नाही पचलं तर कर्माचा विचार येईल, योगाचा विचार येईल, उपासनेचा विचार येईल किंवा पुन्हा तत्त्वज्ञान तुम्हाला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु याच्यामध्ये सर्वाधिकार सेव्य कसा आहे हा ग्रंथ, तर याचं उदाहरण म्हणजे अर्जुनाच्या मनस्थिती वर्णन केली. अर्जुन काय म्हटला, इतकं बोलला भगवंताला आणि पुन्हा भगवंताला बोलता बोलता तो काय म्हटला की भगवान काय आपल्याकडे लक्ष देत नाही. पण त्याला ज्ञात आहे अर्जुनाला की भगवान परमात्म्याने आपल्याला पावलोपावली कशी संरक्षण केलेलं आहे की आपल्याला पाहते पांडव अखंड वनवासी परिते देवाशी आठविती, पुढे काय
प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. तर या ठिकाणी पार अगदी द्रौपदीचं वस्त्रहरण असो, कोणत्याही प्रसंगाला परमात्म्याने आपल्याला वाचवलेलं आहे हे अर्जुनाला पूर्णपणे ज्ञात आहे. आणि असा परमात्मा आता आपण या ठिकाणी संकटात पडलेला असताना त्याच्यापुढं आपलं कैफियत आपण मांडत आहे, मग त्याच्यामध्ये काहीतरी बोलायला पाहिजे. पण परमात्मा काहीच बोलत नाही. 2च श्लोक बोलले आणि ते 2 श्लोक कोणते बोलले की कुतस्त्वाकश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गीयम कीर्तिकरम अर्जुन. पारनीतिशास्त्रासहित भगवंतांनी समजावून सांगितलं. बरं, क्लैब्यम मास्म गमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. असंही त्या अर्जुनाला सांगितलं, तू क्लिबतेच्या नपुसकतेच्या भावाला प्राप्त होऊ नको. एवढेच 2 श्लोक भगवान आत्तापर्यंत बोलले. आणि एवढं बोलू नये मध्ये फक्त म्हटले होते काय की दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा केला आणि भगवान काय म्हणाले की पितृनथ पितामहान नाही, दुसरं आहे. भगवान म्हटले पश्यैते भीष्मद्रोण प्रमुखता सर्वे चांच महीक्षितान उवाच. तिथे एक भगवान बोलले उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनिती. तुझ्या हे समोर असणारे सगळे बांधव पहा, असं एक वाक्य बोलले. आणि आता ह्या 2 श्लोकात बोलले, म्हणजे फक्त 2.5 श्लोकात भगवान परमात्मा बोलले. मोठ्या माणसाचं असं असतं की एकदा सांगितलं का त्यांनी जर आकलन केलं तर तेवढ्यातच काम भागलं असतं, आहे की नाही. पण अर्जुनाचं काम भागलं नाही. अर्जुनाने पुन्हाही त्यांना युक्तिवाद केला आणि अर्जुन म्हणतो देवा तुम्ही म्हणता का युद्ध करा, पण कथम भीष्ममहम संख्ये द्रोणंच मधुसूदन येशुभिः प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरिसुदन. अर्जुन पुन्हा सांगतो ज्यांना मारा असं म्हणतात ते पूजार्ह आहेत, म्हणजे पूजा करण्यास योग्य आहेत. ते आमचे गोत्र आहेत, गुरु आहेत. आणि हा धनुर्वेदू मददिध येणे काय मी पार्थुद्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिदला तेने उपकारे आभारायला सांग काय वधितया ते. त्यांचा कसा काय वध करायचा. अर्जुनाने भगवंतांनी सांगितलेलं सगळं ऐकलं का आपल्या बुद्धीचं स्वत्व ठेवलंच, आपल्या बुद्धीचं स्वत्व ठेवलं आणि परमात्म्याला सांगायला लागला. अजूनही समजावून सांगतो काय कोणाला मारणार हे तुझ्या लक्षात आलं का. गुरुण हत्वा हि महानुभावान श्रेयो भुक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनियैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. आणि असं तो म्हणतो. आणि मग पुन्हा तरी भगवान काहीच बोलत नाही. मोठे आपल्याला जीवनामध्ये महापुरुषांचं मार्गदर्शन का आपल्याला पेलवत नाही याचं कारण महापुरुष नेहमी आपल्याला सांगतच असतात, पण सूत्ररूपाने सांगत असतात. आणि आपण जेव्हा सूत्ररूपाने सांगितलेला कळून देखील त्याची उपेक्षा करतो तेव्हा ते आपल्याला पुढे सांगायला आपल्याशी बोलायला तयार होत नाही. त्यामुळं आपल्या जीवनाचे सर्व जे काही धुळधाण होते ती या महापुरुषाच्या संगतीत येऊनही आपण आपले स्वत्व टाकत नाही. आणि ते सांगतात ते दयाळूपणाने आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. तसं अर्जुनाला झालेलंच आहे की नाही मार्गदर्शन या ठिकाणी, तरीसुद्धा त्याचा मान्य होत नाही. आणि काही जे पुण्यवान आत्मे असतात पहिल्यांदा तसंच त्यांच्या जीवनात घडतं, त्यांची अवज्ञा घडते. पण अवज्ञा घडल्यानंतर आपल्या स्वतःच्या बुद्धीलाही जेव्हा त्याचा शोध लागत नाही, त्याचा म्हणजे सुखाचा शोध किंवा दुःख निवृत्तीच्या आणि सुखप्राप्तीच्या साधनाचा निश्चयाने उपाय सापडत नाही, त्यावेळेला पुन्हा ते त्या महापुरुषाला शरणागत होतात. आणि त्यावेळेला पुन्हा म्हणतात न चैतद्विद महाकतरन्नो गरियो यद्वा जयेम यदिवानो जययुः याने हत्वान जिजीविषामस्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्राः. असं सांगताना आपल्या पुढच्या असणारे प्रसंग, जसं लहान मुलाला आईच्या मांडीवर बस अंकावर खेळताना किंवा स्तनपान करताना कोणताच संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या जीवनात आलेले जेवढे काही चांगल्या वाईट अनुभव ते आपल्या श्रीगुरूंच्या पुढे निवेदन करायला संकोच अर्जुनाला वाटत नाही. आणि किंवा ज्याला वाटत नाही तो असं म्हणत असतो की कोणती गोष्ट श्रेष्ठ, कोणती कनिष्ठ, कोणती ग्राह्य, कोणती त्याज्य, कोणती करणीय, कोणती अकरणीय हे माझ्या बुद्धीला काही कळत नाही आणि आपण सांगितलेलंही मला कळत नाही.
किंवा आपण मला अनेक प्रकाराने सांगितलं तरी ते माझ्या बुद्धीवर आरूढ का होत नाही, माझी अशा प्रकारची दुर्दशा का झाली. म्हणून या ठिकाणी अर्जुन तशाच प्रकारचं म्हणतो की या ठिकाणी न च एतद विद्मः कतरत नाहागरियः. आमच्यासाठी श्रेष्ठ काय आहे हे आम्हाला कळत नाही. आता सुरुवातीपासून एक विचार राहिला मध्ये सांगताना की अर्जुनाला काय पाहिजे, प्रेय इहलोकातलं आणि परलोकातलं सुख नको आहे. अर्जुनाला या ठिकाणी जे पाहिजे ते श्रेय पाहिजे. म्हणून आता पुढं तो म्हणत आहे की आपण सुरुवातीला म्हटलं काही लोकांना सुखदुःखामध्ये दुःख मिश्रित सुखही आवडतं. इतकंच नाही तर काही लोकांना दुःखाला सुख म्हणणं पण आवडतं. दुःख लेवणी सळीत काय सुखाची अंगी सळीत जगाचे बिचारे तिथेही बळी पडतात. काही लोकांना इहलोकातलं सुख पाहिजे, काहींना परलोकातलं सुख पाहिजे, काहींना इहलोकातलंही पाहिजे, काहींना परलोकातलंही पाहिजे, आणि काहींना इहलोकातलंही नको आणि परलोकातलंही नको. त्यांना जे सुख आहे ते नित्यशुद्ध नित्यसिद्ध स्वयंप्रकाश अखंड व्यापक अविनाशी अशा प्रकारच्या सुखाची त्यांना अनुभूती घ्यावी एवढंच असतं. आणि अर्जुन अशाच ही तर खरं काय आहे, सर्वच मानव मात्रांची मागणी. खरे अंतरंगात त्यांची सर्व कोणतं विषय सुख मागू किंवा स्वर्ग सुख मागू किंवा मोक्ष सुख मागू, ते सुख त्याला कसं पाहिजे, अविनाशी अशा स्वरूपाचं पाहिजे. दुःख संबंध रहित सुखाचीच इच्छा आहे. म्हणून तर सगळेच मुमुक्ष आहे आणि म्हणून तर सगळ्या मानव मात्रांसाठी परमात्मा सांगतात. तर अर्जुन आता काय म्हणायला लागला, माझी बुद्धी कुंठित झालेली आहे. इतकंच नाही तर मी आता काय आलं तो म्हणतो याने हत्वा न जिजी विषामा. जर यांना मारलं तर मी जगण्याची सुद्धा इच्छा करीत नाही. पण आता प्रसंग मात्र असता झालाय ते अवस्थित हा प्रमुख हे धार्तराष्ट्र हा ते कौरव माझ्या समोर गुरुजन बांधव सगळे उभे ठाकलेले आहेत अशी परिस्थिती झालेली आहे. मग ह्या परिस्थितीत तो पुन्हा काय म्हणतो की आपली जी बुद्धी कुंठित झाली हे सुद्धा कोणाला सांगतो, अर्जुन परमात्म्यालाच सांगतो. आणि परमात्मा बोलत नाही, परमात्म्याला बोलतं करावं असं त्याला वाटतं. आता जर परमात्मा बोलले आणि अगोदर ऐकायला तयार नव्हता, कथम भीष्ममहम संख्ये म्हणत होता, भगवान सांगत होते क्लैब्य मास मगम पार्थ, तरी त्याच वेळेला लगेच हा क्लिबतेचा भाव हे टाकून द्यायला पाहिजे असं अर्जुनाला वाटलं नाही. अर्जुनाला असं वाटलं की हे करणं योग्य नाही. परंतु हे सांगूनही परमात्मा ऐकत नाही आणि आपल्या बुद्धीला तर काही कळत नाही. स्वामी महाराज सांगायचे, ज्या मनुष्याला स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकत नाही त्याच्या जीवनामध्ये कधीच यश येत नाही. अशा पुरुषाला स्वतःला तरी कळलं पाहिजे. इथं अर्जुनाची स्थिती ही झाली, स्वतःला कळत नाही आणि त्यांचं दुसऱ्याचं ऐकत नाही. पण कधीतरी अनंत जन्माचं पुण्य उदय झाला की असं वाटतं की अरे आता स्वतःला कळत नाही, दुसऱ्याचं ऐकलं नाही तर आपलं जीवनाची काही बरी सोय नाही. म्हणून तो अर्जुन आता ह्या श्लोकांमध्ये शेवटी 8व्या किंवा 7व्या श्लोकामध्ये म्हणतो, देवा आता कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेतः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधी मां त्वां प्रपन्नम. बघा बरं का, हे कसं अर्जुनाचं हे का आपलं हे आपल्याला पाहिलं तर या ठिकाणी असं वाटलं पाहिजे की आपल्याच अंतकरणाची ही स्थिती आहे. आणि ज्या वेळेला आपल्या अंतकरणाची स्थिती ही होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने गीता आपल्या जीवनात फलद्रूप होईल. अर्जुन इथं काय म्हणतो की देवा मला हे काही दोष आहे. काही लोक म्हणतात ना कळतं पण वळत नाही, हे पण अर्जुन सांगतो की कार्पण्य दोषोपहत स्वभाव, माझा मूळचा क्षत्रिय स्वभाव हे मला कळतं. पण आता या ठिकाणी ह्या युद्धभूमीवर माझ्या अंतकरणात कार्पण्य नाम दयेचा भाव आणि जो आगंतुक आहे, माझा खरा क्षत्रियाचा काय दया हा भाव आहे का, त्याच्या ठिकाणी वीरवृत्ती आहे, त्याच्या ठिकाणी दयावृत्ती नाही. पण माझ्या अंतकरणात दयावृत्तीनं या ठिकाणी संचार केलेला आहे. तो सांगतो ना की जसं एखाद्या पूर्वीच्या साध्वी पतिव्रतेचा त्याग करावा आणि दुसऱ्या एखाद्या परपुरुष गामिनी स्त्रियेचा अनुकरण करावं, तशी माझी स्थिती झाली असंच म्हणतो ना. तेथे मनी गजबज झाली आपैशी कृपा उपनली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. जीवा उत्तम कुळीची होती गुण लावण्याथी त्या अनिकितेन साती सुतेजपणे. नवी आवडीचे निभरे कामुक निज वनिता विसरे मग
पाडे विना अनुसरे भ्रमला जैसा, अशी माझी स्थिती झाली. अर्जुनाने सांगतो की नाही स्वतःची स्थिती, म्हणून म्हणतो कार्पण्य दोषोपहत स्वभावा. तर मनुष्याने मनमोकळेपणाने आपले जे असणारे मनोवृत्ती किंवा गुणदोष हे सर्व त्या श्रीगुरु किंवा महापुरुषांच्या पुढं जेव्हा तो निवेदन करतो की नाही, मग तुला नेमकं काय पाहिजे याविषयी अर्जुन म्हणतो की देवा, एक मात्र खरं आहे की मी जे तुला म्हणतो की भिक्षा मागता भली असं तुला म्हणतो, हे म्हणताना माझं भित्र आहे मी असं नाही. आणि हे जे कौरव आहेत यांना मारण्याविषयी मी धजत नाही. म्हणजे या ठिकाणी यांना म्हणजे माझ्या अंतकरणामध्ये त्याचं कारण काय आहे, दयेचा भाव आहे. आणि हा दयेचा भाव जरी आला तर तुझ्या क्षात्रवृत्तीला अनुसरून तू याचा त्याग करायला पाहिजे. पण तो त्याग मला का होत नाही, कारण त्याच्यापासून पाप निर्माण होईल, त्याच्यापासून पाप निर्माण होईल आणि त्या पापाचं फल मला नरकादी योनी प्राप्त होतील. आणि या लोकातलं भोग भोगायचं म्हणजे त्याच्यातही माझं मन रमणार नाही. कारण यांना मारून जर राज्य भोगलं तर त्यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगताना मला काही आनंद होणार नाही. बरं, याविषयी मला शास्त्राचाही परिचय आहे की या ठिकाणी आपल्या बांधवांसाठी आपण सर्वस्व जरी त्याग केला तरी सर्वस्वे तोषू पावविजती. आपल्याला काही करावं पण आपल्या सगळे जे स्वकीय आत्मीय आहेत, कौटुंबिक किंवा बांधव, त्यांना सुख देणं हे आपलं कर्तव्य आहे, असं नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, व्यवहारशास्त्र हीच गोष्ट सांगते. म्हणून मला त्याच्यामध्ये प्रवृत्ती होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मग मला काय पाहिजे, तर मलाही मुळात हे भोग वगैरे नकोच आहे. म्हणजे अर्जुन हा नीतिशास्त्राला, धर्मशास्त्राला अनुसरून या ठिकाणी ह्या कृपेचा भाव त्याच्या अंतकरणामध्ये उत्पन्न झालेला आहे. आणि मग त्याची मागणी काय आहे, तर तो सांगतो यत श्रेय हा शान निश्चितम ब्रूहितन मे, ज्याच्यातून माझं श्रेय म्हणजे खरं परम कल्याण होईल. म्हणजे इथं खरं दोन वस्तू समोर आहे. उपनिषदामध्ये श्रेयंच प्रेयंच, एक श्रेय आहे आणि एक प्रेय आहे. प्रेय कशाला म्हणतात, इहलोक किंवा परलोकातल्या सुखाची इच्छा करणं याला काय म्हणायचं, प्रेयाची इच्छा आहे. आणि श्रेयाची इच्छा म्हणजे काय, ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे परिभोगावे हे नरुचे मना माझी. त्या ठिकाणी हा जो पुरुष आहे त्याला एकच पाहिजे की मला हा किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला. या ठिकाणी त्याला अशी भीती वाटली की आता जन्म मरण परंपरा माझी खंडित व्हावी. आणि त्याला म्हणतात तो कशाचा अधिकारी आहे, श्रेयाचा अधिकारी आहे. आणि मागणी सुद्धा आपली काय असली पाहिजे, श्रेयाची असली पाहिजे. अर्जुन बोलला का नाही एवढं. आता हे सगळं बोलणं आपल्याला वाटतं का अर्जुन अत्यंत प्रामाणिकपणे बोलतो, याच्याबद्दल काही शंका आहे का, नाही. येत श्रेयाशान निश्चितम तन्मे ब्रूहि, तेच मला तू सांग असं अर्जुन त्या ठिकाणी म्हणतो. आणि पुन्हा काय म्हणतो या ठिकाणी, शिष्यस्ते अहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी तुमचा काय आहे, शिष्य आहे आणि मी तुम्हाला शरणागत आहे. आता अर्जुनाने पूर्ण शरणागती केली, याच्यात काय संशय राहिला का, नाही. तो म्हणतो देवा कदाचित तुझ्या मनात अजूनही काय असेल तर मी तुला एक सांगतो की कदाचित तू आता म्हणशील मी तुला अगोदर सांगितलंच होतं, आहे की नाही, तू तर ऐकलं नाही, आता सांगितलेलंच आहे, ऐक असं तू कदाचित म्हणशील. तर म्हणतात आता मी तुला नाही सांगणार, पण तू जर सांगितलं नाही तर मला निर्माण झालेला मोह हा दुसरा कोणाद्वारा दूर केला जाणार नाही. नही प्रपश्यामी ममापनुद्यात यच्छोक मुच्छोषणम इंद्रियाणाम आवाप्य भूमाव सपत्नम वृद्धम राज्यम सुराणाम अपिचाधिपत्यम. सगळ्या देवांचं आधिपत्य जरी मिळालं तरी हा शोक तुझी या वाक्या वाचोनी न जाये अनिके. आता पहिली शरणागती आहे, शिष्यस्तेमध्ये शरणागती, आणि शरणागती केल्यानंतर पुन्हा हा श्लोक प्रवृत्त झालेला आहे. याचा अर्थ या ठिकाणी शरणागतीचा पक्का निर्णय झाला की नाही, म्हणजे अनन्य शरणागती झाली. ही शरणागती अशी झाली की आता मला अन्याचा आश्रय काही उपयोगाचा व्हायचा नाही, आता तू आणि तूच माझा काय आहे, सर्वस्वी आधार किंवा आश्रय आहेत, अशी शरणागती केली. आणि अशी शरणागती केल्यानंतर भगवान परमात्मा जे आहे तर ते भगवान परमात्मा आता त्याला बोलायला लागले. एवं मुक्ता ऋषिकेशा गुडाकेश परंतप न योत्सेती गोविंद मुक्त्वा तुष्णीम बभूह. आता इथं जे व्यासाचार्यांनी हा श्लोक केला तर याच्यामध्ये आता त्यांनी काय सांगायला पाहिजे, तिथंच सांगायला पाहिजे ना, तू आता मला सांग तसं करीन, करिष्ये वचनम
तव असं तरी तिथं म्हणत नाही. पुन्हा तो काय म्हणतो माहिती आहे का, आता शिष्य झाला, अनन्य शरणागत झाला, बरोबर आहे ना. आणि भगवंतानी तर सांगितलं होतं या ठिकाणी हे तुझं चुकीचं आहे. बरोबर काय आहे याविषयीचा पक्ष अर्जुनाला माहीत नव्हता झाला का युद्ध करायचा, का त्याचीच तयारी आतापर्यंत चालली होती. बरोबर आहे की नाही. मग आता युद्धच करायला पाहिजे होतं ना. तर अर्जुन पुन्हा काय म्हणतो बघा, एवं मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेशः परंतप न योत्से इति गोविंदम उक्त्वा तुष्णीम बभूव. आता तिथं सुद्धा तो काय म्हणतो, न योत्से. आता कशाला म्हणायला पाहिजे मी युद्ध करणार नाही. याचा अर्थ खरं मी शरणागत झालो, अनन्य शरणागत झालो असं म्हणून सुद्धा बुद्धीचं स्वत्व पूर्णपणे टाकलंय का सांगा बरं. नसतं तर मी आता युद्ध करणार नाही म्हणजे पुन्हा काय झालं, पुन्हा आपलंच बुद्धीचं स्वत्व ठेवूनच निर्णय अर्जुनाने सांगितला की नाही. पण मग असं सांगितल्यावर आता तर देवाने काय करायला पाहिजे, देवपूर्वी अर्जुन जेव्हा आपल्या बुद्धीचे तुषार फवारे उडीत होता तेव्हा शांत राहिले. आता तर मातीत जा, ऐके नाही, आता काय करायचं, पुन्हा न योजचे असाच तुझा निर्णय. तर हेच गुरूंचं किंवा परमात्म्याचं अकारण करुणा वरुणालयत्व आहे की या ठिकाणी असं जरी असला तर ममैव अंशो जीवलोके, हा जीव हा माझा अंश आहे, त्याचं अधपतन होता कधी अधपतन होता कामा नये. म्हणून भगवान हा जर त्या ठिकाणी कारण नसला तरी करुणेचा सागर आहे. तर इथं अर्जुन तर म्हणलेलं आहे काय, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, उपदेशाची इच्छा करतो, शरणागतही आहे. आणि पुन्हा काय म्हणतो की नही प्रपश्यामी ममापनुद्यात, माझा शोक नाहीसं करणारा जगामध्ये दुसरा कोणी नाही असं म्हणतो. जरी नसेल तर आज ना उद्या त्याच्या समजुतीमध्ये जो काही यथार्थपणा आहे तो आल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना ते माझं कर्तव्यच आहे अशाप्रमाणे परमात्मा त्याला बोलतात. म्हणून तमोवाच ऋषिकेश प्रसन्निव भारत. प्रसन्न भगवान कशाला हसले बघा, एका बाजूला म्हणतो शरणागती झाली आणि एका बाजूला म्हणतो न योत्से, आहे का नाही असं म्हणतो. त्यामुळे भगवंताला हसण्यासारखंच आहे का नाही. पण तिथं भगवान हसले म्हणजे उपेक्षेने म्हणले असं नाही, हसन इव जणू काय हसले, जणू काय हसले का काही असो पण माझ्या अर्जुनाचा उद्धार मला केलाच पाहिजे म्हणून हसनीव त्या ठिकाणी म्हणतात शेनयोर उभयोर मध्ये विशिदंतम. कारण दोन्ही सैन्यामध्ये अशा ज्या वेळेला त्याच्या बुद्धीमध्ये गोंधळ झालेला आहे, ऐकी नाही, बुद्धी कुंठित झालेली आहे, बुद्धीमध्ये बुद्धिभेद निर्माण झालेला आहे, अशा वेळेला ते म्हणतात सेनयोर उभयोर मध्ये, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी विशिदंतम. अर्जुन काय करत आहे, खेद करत आहे. म्हणून इदम वचा हा वाच, म्हणून अशा प्रकारची वचनं बोललेले आहे. म्हणजे ह्या गुरु शिष्य परंपरेमध्ये अशाच प्रकारचे संवाद जेव्हा झाले तेव्हा त्याच्यातून काय झालं, त्या विचारमंथनातून ज्ञानरूपी नवनीत किंवा रत्न प्रमेय त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्याचं फल प्राप्त झालं. ह्या गीतेचा आशय म्हणून त्यांनी सांगितलं जाणते या सवा गीताची एकी सेवा, काय करायला अगवा शास्त्रीयरी. केवळ शास्त्र जे आहे हे गीता हे स्वतंत्र शास्त्र आहे, गीता हे दर्शन आहे. अर्थात आपण पहिलं चिंतन केलेले ज्ञानेश्वरी हे सुद्धा काय एक दर्शनच आहे. मग आता तुम्ही सांगा की असेच क्षण आपल्या जीवनात येतात की नाही. आपल्या क्षणात आपण कधी कोणाला शरणागती करतो तर अनन्य होत नाही, कधी कधी आपण वरवर त्याला अनन्य आहे असं म्हणतो पण आतून नाही. म्हणून त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की मला वाटतं मधुसूदनीमध्ये लिहिलंय बहुतेक किंवा शंकरानंदीमध्ये, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. हे ज्ञानी पुरुष जेव्हा आपल्याला त्यांचं खऱ्या अर्थाने उपदेश घ्यायचा असेल तर त्याची 3 साधनं सांगितली. ती कोणती साधनं सांगितली तर त्या ठिकाणी सांगितलं काय सुरुवात, तद्विधी प्रणिपातेन, त्यांना प्रणिपात करावा, नंतर त्यांना परिप्रश्न करावे आणि नंतर सेवा करावी, असे 3 भाग सांगितले. पण त्याच्यामध्ये ते म्हणतात की या ठिकाणी परिप्रश्न हा जो होतो ना, तर मला काही ज्ञान आहे असं म्हणून आपण त्यांना प्रश्न करतो. प्रश्न केल्यावर हे काय म्हणतील, हा बुद्धिमान आहे, मग ते काय करतील आपल्याला उपदेश करतील. कधी कधी वाटतं की आपली नम्रता दाखवण्यासाठी आपण आपलं प्रणिपात करतो, अगदी त्याला पाहिल्याबरोबर साक्षात दंडवत आपलं काठीसारखा खाली भूमीवर
सगळं अष्टांगाने दंडवत करतो. असं जरी असलं तरी त्यालाही जास्त मान नाही, कारण मनात नसलं तरी समोर आल्यावर करू शकतो, आहे का नाही. त्याला कळावं प्रणिपात आहे म्हणून नम्रता, याला म्हणतात शठ नम्रता. अशा प्रकारची नम्रता पण धारण करू शकतो. सेवा जी आहे ना, ती सेवा सुद्धा तुम्ही माईक रीतीनं करता. काय आता आले अजून आपल्या यांच्याकडे काम आहे म्हणून, ग्रंथ पुरा झाल्यावर कोण विचारतं यांना, ऐका नाही. म्हणून असं हे सगळ्यांचं मनुष्याला त्या ठिकाणी नाट्यमय असं करता येतं, ऐक नाही. म्हणून भगवंतांनी पुन्हा त्याची पूर्तता करणे पुढं काय लिहिलं, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराहा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम आचरेण अधिगच्छति. आणि ते साखरे महाराज सांगत असतात. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या श्लोकावर लिहिताना थोडं वेगळं लिहिलं, वार्तिक लिहिलं. वार्तिक लिहिलं म्हणजे इथला जो क्रम आहे ना, तो क्रम काय, प्रणिपात, नंतर परिप्रश्न आणि नंतर सेवा, आहे की नाही. हा नियम आळंदीमध्ये सर्वात जास्त 1 नंबरला प्रमाण मानला जातो, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये म्हणून ते वाटलं ज्ञानेश्वर महाराजांना. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलं, ते तर सेवा हा काय सुरुवात काय त्याची, तनु मनो जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. ती सेवा आहे कोणती, दास्य सेवा, दास्य भक्ती करावी श्रीगुरूंचे असं सांगितलं. आणि तिथं काय सेवा या 3 क्रमांकाला आहे. ज्ञानोबरायांनी काय लिहिलं, का लिहिलं तर ते काय, जे ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंठा. घरात जायचं असेल तर उंबरठ्याशिवाय घरात जाता येईल का, तसं सेवेशिवाय त्या श्रीगुरूंचं ज्ञान आपल्याला आकलन करून घेता येणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सोबटा ओळगोनी मग अपेक्षित जे आपले तेही सांगती पुशिले. या पुसण्याचा क्रम कुठं आला, 3रा आला. सेवेचा क्रम काय आला, पहिला आला. म्हणून असं सांगितलं. तेव्हा असं मनुष्याच्या जीवनात घडू शकतं की त्यांनी जरी शरणागती केली तरी सुद्धा त्याच्या अंतकरणामध्ये काही ना काही किंतु राहू शकतो, ऐकी नाही. आणि अशा प्रकारची त्रुटी राहिली तर तोपर्यंत हे ज्ञान होत नाही. आत एक आणि बाहेर एक. जर या ठिकाणी अर्जुनाने, आपण हे त्या दिवशी चिंतन केलं होतं, 2 श्लोकातच सगळी गीता आहे, परंतु 2 श्लोकातली गीता जर तुम्हाला भावली नाही तर हा पुढचा असणारा विस्तार आहे. आणि मग भगवान कसे बोलले, तमोवाच ऋषिकेश प्रसन्निव भारत सेनयोर उभयोर मध्ये, आपलं काय, सेनयोर उभयोर मध्ये विशिदंतमिदम वचहा. ते पहिलं वचन काय बोलले तर श्री भगवानु वाच. काय हे अतिप्रेम असल्यामुळं तर लगेच त्यांनी वास्तविक पुढं कसं म्हणतात, या ठिकाणी नत्वेवाहम जातुनासम हा श्लोक नाही तिथं आला. तिथं श्लोक कोणता आला की आशोचानन वशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाष्यसे गतासून अगतासूंश्च नानु शोचंती पंडिताः. म्हणजे अर्जुनाला भगवान मातेच्या कोपी थुकले स्नेहाथी, याच्यावरच काही ओवी, हां याच्यावरच ही ओवी आहे की काय, ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले. भगवान अत्यंत रागाने बोलले का नाही अर्जुनाला, हां या ठिकाणी रागाने बोलले. पण मग रागाने बोलले म्हणजे काय, तर ते म्हणतात मातेच्याच अंतकरणाने बोलले. पण मातेच्या अंतकरणामध्ये ठेकुले स्नेहाती, झाकलेला स्नेह आहे. हां मुलाला आई म्हणते, कार्ट्या उन्हात नको मरू सावलीत मर. मरायचं तर सावलीत काय आणि उन्हात काय, म्हणजे उन्हात नकोच मरू, खेळू नकोच, सावलीतच खेळ, असा त्याचा अर्थ आहे. तसं अर्जुनाला भगवान म्हणतात, काय अर्जुना लावलं तू हे, आशोचान अन्वशोचहा, ज्या गोष्टींचा कधीच शोक करू नये त्याचा तू शोक करतोस, अशी सुरुवात केली. आशोचान अन्वशोचा असतो. बरं नुसतं शोक तर करतो, मग आता मागं निदान म्हणत होता मी काय शोकरहित व्हायला पाहिजे ना. शोक, जो तत्वज्ञ पुरुष आहे तो शोकरहित असतो तो, आणि तो ज्या गोष्टींचा शोक करू नये त्यांचा कधीच शोक करीत नाहीत. आणि तू तर शोकाकुल झालेला आहेस. मग आता शोकाकुलच जर झालेला आहेस तर आता तू मागं जसं म्हटला की शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्नम, तर तसं राहायला पाहिजे होतं ना, किंवा राहायला पाहिजे, पण तसाही तू नाही,
आहे की नाही. कारण प्रज्ञावादांश भाषेचे, प्रज्ञावाद म्हणजे बुद्धिवादाच्या भाषेचे मोठमोठ्या गोष्टी करतो. कारण तसं नसतं तर देवा मी काय नास्तिक आहे का काय, शंकरो नरका येव मला कळत नाही का काय, आहे की नाही, गुरुना हत्वा मला कळत नाही का काय, अशा प्रकारचं बुद्धिवादाच्या देखील गोष्टी तू करतोस असं त्याला म्हणतात. आणि प्रज्ञावादांश भाषेचे. पण अर्जुना खरा पंडित कोण असतो आहे का माहिती तुला? ते सांगतात काय, गता सुंश्च नानुशोचंती पंडिता. पंडित कोणाला म्हणतात? पंडित त्यालाच म्हणतात गतासून, असून म्हणजे प्राण, ज्याचे प्राण गेलेले नाहीत त्याच्याविषयी, आणि गतासून ज्याचे प्राण गेलेले आहेत त्यांच्याविषयी, दोघांच्या विषयी पंडित शोक करीत नाहीत. मग कोणाविषयी शोक करतो? कोणाच विषयी शोक करीत नाही. पंडिताला शोक कोणाबद्दल नाही? जे जिवंत आहेत, आपल्या दुःखाला कारण होतील म्हणून त्यांचा शोक करतो का? त्याच्यामध्ये बरेच लिहिले, मला वाटतं मधुसूदनीमध्ये का शंकरानंदीमध्ये लिहिले. काही लोक जिवंत लोकांविषयी शोक करतात. उदाहरणार्थ कसा, एखाद्याचा मुलगा मूर्ख निघाला, मतिबंध निघाला, प्राण आहे का नाही त्याच्या ठिकाणी, जिवंत आहे का नाही, तरी त्याच्याविषयी शोक करतात, आहे की नाही. किंवा अगतासून, गतासून म्हणजे ज्याचे प्राण गेले, आपला मुलगा, वडील, कोणी मरण पावलं, त्याच्याविषयी लोक शोक करतात. आणि पंडित लोक, हे तर सामान्य लोकांची गोष्ट आहे, प्रियाविषयी शोक करतात. परंतु एक असं व्यक्तिमत्व आहे महापुरुषाचं, त्याला पंडित असं म्हणतात. ते गतासून अगतासूनचं न अनुशोचंती. त्यांचं काही झालं अनुकूल प्रतिकूल तर दोघांच्या विषयी शोक करीत नाहीत, अशी कोण आहेत? पंडित आहे. तेव्हा अर्जुन, तुला इथं म्हणण्याचा अर्थ काय झाला? असा पंडिताच्या गोष्टी तू करतोस आणि तू पंडिताच्या गोष्टी करतोस, पण त्या तुझ्या अंगावर बांधवतोस का? नाही. असा कसा पंडित तू, आहे की नाही, असा कसा पंडित तू, असं म्हणतात. आपल्याला वरवर असं वाटतं की ही उपेक्षेची वचनं आहे. ही उपेक्षेची वचनं नसून हे मातृहृदय कळवळ्याने त्या ठिकाणी वरवर आलेला हा मिनधा कोप आहे. ऐके ना, माऊलीच्या भाषेमध्ये हा उगीचा वरवरचा हा कोप आहे. म्हणून अर्जुनाला सावध करून भगवान बोलतात की आशोचानन वशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाष्यसे गतासून अगतासूंश्च नानु शोचंती पंडिता. त्याला सांगतात तरी अर्जुनाला म्हणतात, माऊली घालतात तरी मालवलीचा सगळ्यात मोठे शिवीचा शब्द आहे मूर्ख. त्याच्या पुढं तर काही नाही. मूढ, मूर्ख, गावंढळ अशा प्रकारचे शब्द बोलतात. का आयसे काय बोलशी गावंढिया असं त्याला म्हणतात. तर इथं माऊली अनुवाद करताना ह्या श्लोकावर म्हणतात, परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतिशी आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती ते कथेमध्ये झोपिती. देखे विवेकी जे विवेकी जे होती ते सांगतात ते दोही तेही न शोचिती. झोपले म्हणून नाही, झोपू नाही म्हणून. आणि तुम्ही म्हणा झोपले कोणी म्हणून नाही, याच्यासाठी नाही. रस्त्यात जाताना त्यांनी झोपू नये. आता कारण पाठ सुटणार आहे त्याच्यामध्ये, रस्त्याने जाताना झोपू नये. इथं कसं एका जागेवर शांत आहे, वाहनाची गडबड नाही, काही नाही, पण रस्त्याने सावध असलं पाहिजे ना, त्याच्यासाठी. नाही, परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतिशी आणि तुची नीती सांगशी आम्हा प्रती. आणि पुन्हा आम्हाला शिकवतो नीतिशास्त्राचे धडे आम्हाला देतोस असं सांगतात. अर्जुना खरं सांगू का, देखे जे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिते. जे खरे विवेकशील पुरुष असतात, विचारशील पुरुष असतात, ते दोघांचाही शोक करत नाही. कशाचा? गेले त्यांचाही करत नाही आणि जिवंत आहे त्यांचाही शोक करीत नाही. कोणाचा शोक करू नये? जिवंत असताना शोक करावा का मरताना शोक करावा? मेलेल्यांचा करावा का जिवंत असावा? मला वाटतं काल का आजच कधीतरी विचारसागरात कोणी सांगितलं, त्या स्वामी महाराजांचे गुरुजी होते, त्यांना एकच मुलगा होता आणि तो मुलगा आजारी पडला. त्या काळात सोयी नव्हती, त्याला मुतखड्याचा त्रास होता. त्यामुळे त्याचं जेव्हा ती लघवी आडायची तर मग त्याला ताप यायचा, त्याला झटके यायचे. नंतर एक दिवस पाठ चालू असताना
त्यांची पत्नी पळत आली. ते म्हणे लघवी आडली, बराच वेळ झाला ना, आता खूप तापाने फनफनला आणि डोळे पांढरे केले. ते म्हणे गेला काय? ते म्हणे गेला नाही, पण सारखा हातपाय खोडतो. मग रडती कशाला म्हणे, तो काय गेला का म्हणे. मग ते गेले. आता पूर्वीच्या त्या साध्वी मर्यादाशील स्त्रिया ते गेल्या आणि नंतर थोड्या वेळाने पाठ चालू असतानाच थोड्या वेळाने त्याचे पूर्ण हातपाय ताट झाले, अंगार पडलं. मग ते रडत आली. मग तिनं सांगितलं की मुलगा गेला. आणि मग लागली आकांत करायला. ते म्हणे तो रडती कशाला. ते म्हणे तो आता गेला. म्हणे गेला तर आता रडून काय उपयोग आहे म्हणे. मग ते अगोदर म्हणलं ते तो गेलाच नाही तर रडती कशाला. आता म्हणे गेला तर आता रडण्याचा उपयोग काय. म्हणून मग ते म्हणजे मग रडायचं केव्हा. म्हणे कधीच रडायचं नसते असा त्याचा अर्थ आहे. गतासून अगतासूंश्च नानु शौचंती पंडिता. सकाळी विचारसागराला सांगितलं ना की रामतीर्थांचा मुलगा झाला, तर त्यांना सांगायला ते आले, सर मुलगा झाला. ते म्हणे समुद्रात एक तरंग उत्पन्न झाला. इथं पुढं सांगितलेलं हाच दृष्टांत. हे होय जाय हे भ्रांती म्हणून या पाण्याचे तरंग जसे तसे. तर ते म्हटले पाण्यात तरंग उत्पन्न झाला. ज्ञानोबरायांची तू ओवी अनुसरली की नाही त्यांनी. आणि नंतर तोही असा काही मोठा झाला आणि ते कायम आपल्या त्या प्रयोगशाळेत राहायचे. प्रयोगशाळेत त्यांना शिपाई सांगायला गेला, मुलगा मरण पावला. त्यांनी सांगितलं समुद्रातला तरंग समुद्ररूप झाला. हे अशा आता हे काय झालं, आपलं साहित्यिक अशा प्रकारचं बोलणं आहे. पण जेव्हा त्याला वेळ येते तेव्हाच त्याला कळतं. जोपर्यंत वेळ आली नाही तोपर्यंत सुखदुःखे समे कृत्वा पाठ करा. ज्या वेळेला मनुष्याला वेळ येते तर आता इथून पुढे गीतेमध्ये जी युक्ती सांगणार आहेत ती इतकी आकाट्य सांगणार आहेत की ह्या सगळ्या स्थिती आपल्याला प्राप्त होऊ शकतात. मनुष्य दुःखाने दुःखी होत नाही, सुखाने सुखी होत नाही. सुखदुःखातीत नित्य सुखरूपत्व असं त्याचं जीवन, धन्य जीवन, ज्या जीवनामध्ये स्वर्गातले देवसुद्धा लाळ घोटतात अशा प्रकारचं जीवन कोणाही मनुष्य मात्राला प्राप्त होऊ शकतं. आणि हे गीताशास्त्र सांगतं. आणि ह्या गीताशास्त्राचा आरंभ आता ह्या श्लोकाने झाला. आणि खरा आरंभ जो होतो तो ह्या श्लोकापासून आता कशा रीतीनं भगवान समजावून सांगतात. हे श्लोक थोडेसे आपल्याला थोडा जरी उशीर लागला तरी वेदांताचं सगळं सार सर्वस्व याच्यामध्ये काशिकानंदांनी स्थितप्रज्ञ दर्शन आणि सांख्य संदर्भ म्हणून जे 2 खंड लिहिलेत त्याच्यामध्ये याचा आपल्या बोलीभाषेत बराच विचार केलेला आहे. जेवढा आपल्याला शक्य आहे तेवढा आपण यथाशक्ती यथामती त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परं. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परं. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परं. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.